पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा, घटना दुरुस्ती हे आपण प्रकरण पाहत आहोत. ओके, त्यामधील आता हा दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना एक विनंती करतो की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टर्निंग पॉईंट्स ॲपची जी आहे ना ती लिंक आहे. तिथेच तुम्हाला जे आवश्यक कोर्स आहेत ते दिलेलं आहे. त्यानंतर पुस्तक सरळ सेवेसाठी टू द एक्झाम पॉईंट पुस्तक जे असतं, ज्याला म्हटलं जातं ते जी के कव्हर होईल अशा प्रकारचे पुस्तक TCS/IBPS सामान्य ज्ञान असो की सरळ सेवा असो की ते सगळे पुस्तकाच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल तुम्हाला, तिथून तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता. कमी वेळात यश मिळवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा हे पुस्तकं तुम्ही घ्या. ओके, विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक. ओके, विजयपथ पब्लिकेशन सरळ सेवा GK स्पेशल TCS/IBPS सामान्य ज्ञान. ओके, सामान्य ज्ञान ऑनलाईन स्वरूपात. आता बघू आपण घटना दुरुस्ती याविषयी पाहूया, म्हणजे प्रश्न आणि उत्तर. वर्ष 1992 मध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना नगरपालिका घटनात्मक दर्जा देण्यासाठी खालीलपैकी कोणता संविधानिक सुधारणा अधिनियम मंजूर करण्यात आला होता? म्हणजेच घटनात्मक सुधारणा जो अधिनियम आहे तो करण्यात आला होता, तर 74वी. आता ही तर काय म्हणले, नगरपालिका. ओके, जर तेच समजा ग्रामपंचायत किंवा ग्रामीण भागासाठी असती तर 73वी घटना दुरुस्ती असती. हा जो पॉईंट आहे, फरक हे तुम्ही लक्षात ठेवा. पर्यायामध्ये 73वा पर्याय होता. पुढे आहे, भारतीय संविधानात कोणत्या सुधारणेद्वारे मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? 42वी घटना दुरुस्ती जी 1976ला झाली. 42व्या घटना दुरुस्तीमुळे प्रस्तावनेमध्ये 3 शब्द ॲड करण्यात आले, जे मी सांगितलं होतं, सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. ओके, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि काय म्हणतात त्याला, एकात्मता, इंटिग्रिटी, राष्ट्रीय एकात्मता. पुढे आहे, 105वी घटना दुरुस्ती अधिनियम कधीपासून अंमलात आला? तर ऑगस्ट 2021 पासून ते अंमलात आणण्यात आलेला आहे. ही जी घटना दुरुस्ती 2021ला आली, बरोबर. 2024ला प्रश्न विचारलेला आहे, एक लक्षात घ्या. 2001 मध्ये जी 105वी घटना दुरुस्ती केली ती 2024च्या परीक्षेमध्ये विचारलेली जिल्हा सत्र न्यायालयाला. आता ही 105वी घटना दुरुस्ती काय होती हे पण पाहणं गरजेचं आहे. मागासवर्ग जो असतो, मागासवर्ग निश्चित करण्याचा जो अधिकार आहे, बरोबर, राईट आहे, तो पुन्हा राज्यांना दिला गेला, बरं का, या घटना दुरुस्तीने. आणि या घटना दुरुस्तीमुळे कोणकोणते कलम ॲड झाले ते एक लक्षात घ्या. 338B, 342A आणि 366 यामध्ये बदल झाला आणि ही कलम ॲड करण्यात आले. ओके, त्यानंतर कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमाने भारतीय राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले? तर ते आहेत 42वी घटना दुरुस्ती. ओके, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या संविधानातील सुधारणेद्वारे भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये अनुच्छेद 21A हा नवीन मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात आला? आणि ही जी आहे ती 86वी घटना दुरुस्ती आहे. ओके, 86वी घटना दुरुस्ती शिक्षणाच्या हक्काच्या संदर्भात आहे, जी 2002ला झाली. ओके, सर्वाधिक वेळा प्रश्न 86वी घटना दुरुस्ती शिक्षणाच्या संदर्भात जर म्हटलं तर घटना दुरुस्ती 86 यावर बदललेला आहे. ओके, आता या 86वी घटना दुरुस्तीमध्ये कशा प्रकारे बदल झाला आणि कुठे बदल झाला हे तुम्ही या चार्टद्वारे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. सर्वप्रथम ही 2002ला जे आहे ती घटना दुरुस्ती झालेली हे एक लक्षात ठेवा. यामध्ये काय झालं, ज्यावेळेस 86वी घटना दुरुस्ती झाली, ओके, 2002ला एक कोणत्या भागामध्ये फरक म्हणजे बदल झाला ते पण लक्षात द्या. भाग 3 मध्ये, त्यानंतर भाग 4 आणि भाग 4A. ओके, हे आता भाग 3 काय, इथंच लिहून घ्या, फंडामेंटल राईट. भाग 4 काय, मार्गदर्शक तत्वे. ओके, आणि भाग 4 काय, मूलभूत कर्तव्य. ओके, एवढं क्लिअरिटी आली तुमची. परत एकदा म्हणजे हे चार्ट बघितल्यानंतर तुम्हाला पुन्हा विसरता कामा नये कशा प्रकारे फंडामेंटल राईटमध्ये जे म्हणजे बदल झाला, त्यानंतर मार्गदर्शक तत्वामध्ये बदल झाला आणि मूलभूत कर्तव्यात बदल झाला कितव्या घटना दुरुस्तीमुळे, ह्या 86वी घटना दुरुस्ती. आता मूलभूत हक्कामध्ये कसा बदल झाला हे सर्वप्रथम आपण पाहणं गरजेचं आहे. त्यामध्ये काय म्हटलं, आपल्या जी प्रश्नामध्येच होतं की या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्काच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहेत, त्यामध्ये 21 कलम ॲड झालेले आहे, बरोबर. आणि याच्यामध्ये जे कलम म्हणतो आपण, अनुच्छेद म्हणतो, त्याच्या 45च्या वाक्यरचनेत बदल झाला. आणि याच्यामध्ये ना एक मूलभूत कर्तव्य ॲड झालं, ते म्हणजे 11वे कर्तव्य. ओके, ॲड झाला. आता ह्याच्या पुढे चालून प्रत्येक कलमामध्ये 21A मध्येची वाक्यरचना काय आहे, कलम 45ची वाक्यरचना काय, म्हणजे काय बदल झाला 45च्या वाक्यरचनेमध्ये ते
आणि 11वी मूलभूत कर्तव्य काय ॲड झालं हे आपण पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्हाला मी सांगितलं की आता ही चार्ट कट केला मी. बघा 21A या संदर्भात पाहूया. 21A कशामध्ये आहे? फंडामेंटल राईट्समध्ये. ओके. आणि हे काय केलेलं आहे? शिक्षणाचा अधिकार, शिक्षणाचा हक्क या संदर्भात आपण सगळंच पाहणार आहोत. पुन्हा घटना दुरुस्ती बघत असताना अडचण येत राहणार. घटना दुरुस्तीचे 5-6 व्हिडिओ उद्या, काय अडचण नाही आपल्याला. 15-16 मिनिटाचे, 10-15 मिनिटाचे जे असतील ते, परंतु नो बकवास, ओके, सीधी बात, अशा पद्धतीने तुम्हाला मी पॉईंट सांगतो. 21A मध्ये काय झालं, याच्यामध्ये जी काही वाक्यरचना ती कशी ॲड केली ते बघा. ओके. राज्य संस्था किंवा राज्य सरकार 6 ते 14 या वर्षापर्यंतच्या मुलांना काय केलंय? मोफत आणि सक्तीचा आहे बरं, मोफत आणि सक्तीचा, ही 2 शब्द पण लक्षात ठेवा. मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क उपलब्ध करून देण्यात आला. ओके. बऱ्याच वेळेस प्रश्न 86वी घटना दुरुस्ती, वर्ष लक्षात ठेवायचं आणि 21A हे एक लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके. आता एक खटला होता उन्नीकृष्णन विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेश खटला, जो 1993चा होता. ओके. 1993चा. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं काय केलंय, 21 कलम 21 जो आहे, आर्टिकल 21 जे आहे, त्यानुसार जीविताच्या हक्कामध्ये प्राथमिक शिक्षण, ओके, प्राथमिक शिक्षण जे आहे ते मूलभूत हक्क आहे असं समाविष्ट म्हणजे निर्णय दिला. ओके. आता या मूलभूत हक्काच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्ही वाचत असता किंवा एखादी DED झालं असेल, BEd झाले असेल, त्यानुसार तुम्ही नेहमी वाचत असता का RTE ॲक्ट, ओके, जी 2009, ज्याची अंमलबजावणी कधीपासून झाली? 1 एप्रिल 2010 पासून. ओके. सगळ्यात महत्त्वाचं आहे RTE ॲक्ट लागू करण्यात आला, शिक्षणाचा अधिकार 2009. ओके. या RTE ॲक्टची संसदेमध्ये मंजुरी जी झाली ती 4 ऑगस्ट 2009ला आणि राष्ट्रपती संमती दिली 3 सप्टेंबर 2009. लय झालं तर TETला डीपमध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके. 2009ला हे लक्षात घ्या. ओके. अशा प्रकारे RTE ॲक्टची म्हणजे हे आहे, म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला, इतिहास आहे. आणि RTE ॲक्टनुसारच जे खाजगी संस्था आहेत म्हणजे लहान मुलांच्या, त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 25% आरक्षण. किती? 25% आरक्षण तिथं आहे. म्हणजे त्या शाळेमध्ये, म्हणजे नर्सरी, हे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, त्यानंतर जे वेगवेगळे आहेत ICSE पॅटर्नमध्ये इंग्लिश, त्यामुळे 25% आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना जागा, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना जागा देणं त्यांना बंधनकारक केलेलं आहे. ओके. आता आपण पाहिलं फंडामेंटल राईटमध्ये कशा प्रकारे 21A ॲड झालं आणि त्याची वाक्यरचना काय होती. आता यानंतर आपल्याला पाहिजे आहे म्हणजे मूलभूत हक्क भाग कशामध्ये 4 आहेत भाग 4 आहेत. मार्गदर्शक तत्व, त्यामध्ये काय चेंजेस झालं होतं? त्यामध्ये जी आर्टिकल आहे, काय आर्टिकल 45ची जी वाक्यरचना आहे त्यामध्ये बदल झाला आहे. आणि विद्यमान वाक्यरचना काय आहे ते बघा. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, 6 वर्षाखालील ओके, 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद याच्याशी निगडीत असलेलं हे कलम 45 आहे. ओके. 21A मध्ये तर कंपल्सरी केलं, पण 6 वर्षाच्या खालीलच्या मुलांचं काय करायचं याच्या संदर्भात देखील मार्गदर्शक तत्व आहे. आणि त्याचं संगोपन व शिक्षणाची तरतूद या संदर्भात या कलम 45 मध्ये जे आहे ते वाक्यरचनेमध्ये बदल केलेला आहे. पुढे आता तुम्हाला मी सांगितलं होतं की 11वे कर्तव्य काय आहे. 11वे कर्तव्य जे 86 घटना दुरुस्तीनुसार ॲड झालेलं आहे. ओके. या 11व्या कर्तव्यामध्ये जसं राज्य संस्थेला 21A नुसार शिक्षणाचा म्हणजे काय केलेलं आहे, सक्ती केलं, म्हणजे राज्य संस्थेने 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण देणं सक्तीचं आहे. तसं पालकांना देखील एक कर्तव्याची जाण व्हावी म्हणून 11वे मूलभूत कर्तव्य ॲड झालं. ओके. ते मूलभूत कर्तव्य भाग 4A मध्ये आहेत. ओके. आता याची वाक्यरचना काय, आपल्या पाल्यास म्हणजे काय हो, मुलाला किंवा मुलीला त्याच्या वयाच्या 6 ते
6व्या वर्षापासून किंवा 6 ते 14व्या वर्षापर्यंत 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे देखील पालकांसाठी मूलभूत कर्तव्य बनवलेलं आहे. मूलभूत कर्तव्य एकूण 11 आहेत हे मान्य आहे, परंतु ज्यावेळेस संविधान अंमलात आलं त्यावेळेस 0 मूलभूत कर्तव्य नव्हतेच, परंतु 42वी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस 10 मूलभूत कर्तव्य ॲड केले. त्यासाठी सुवर्ण सिंह समिती स्थापन केली होती. हे पण तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे. 10 मूलभूत कर्तव्याच्या नंतर 11वं म्हणजे आतापर्यंत फक्त 11वं मूलभूत कर्तव्य आहे, ते म्हणजे आता जे सांगितलं 6 ते 14 वर्षाच्या वयोगटातील मुलांना त्याच्या पालकांनी आई वडिलांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे 11वं जे मूलभूत कर्तव्य ते समावेश झालेलं आहे. आता 86वी घटना दुरुस्ती आहे, एकदम ओव्हरऑल क्लिअर कट झालेली असेल, एक लक्षात घ्या तुम्ही, कारण प्रश्न आलेत म्हणून मी तुम्हाला स्टॉप करून एवढं व्यवस्थितरित्या सांगितलं. एक भाग 3 लक्षात ठेवा, परत एकदा रीड लेस वर रिवाइज मोड. भाग 4 ए. ओके, ह्याच्यामध्ये 11वं मूलभूत कर्तव्य ॲड झालं 86वी घटना दुरुस्तीमुळे. ओके, परत एकदा रिवाइज करू आपण काय त्याला. कलम 45 आहे, त्यामध्ये काय 6 वर्षापर्यंतच्या बालकाच्या संदर्भात शब्द वाक्य रचना आहे. ह्याच्यामध्ये 6 ते 14 म्हणजेच प्राथमिक शिक्षण सक्तीच्या या संदर्भात आहे. आणि इथं म्हणजे 11वं मूलभूत कर्तव्य आहे 6 ते 14 वर्षेपर्यंतच्या मुलांना पालकांनी शिक्षणाची संधी द्यावं. बरोबर, कोणत्या ठिकाणी कोणतं वयोगट दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, हे सगळं आपण या 86वी घटना दुरुस्तीमुळे झालेल्या बदलामुळे पाहिलेलं आहे. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असेल भरपूर आहे, परंतु आपल्या सरळ सेवेच्या दृष्टीनं इनफ आहे. म्हणजे कुठलेही म्हणजे कंबाईन गट क पर्यंत देखील तुम्हाला हे बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल, डाऊट क्लिअर होईल अशी माझी अपेक्षा आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. चला, आता मेन डॅश अधिनियम 2023 हा 106व्या घटना दुरुस्ती अधिनियमाशी संबंधित आहे. तर ते नारी शक्ती वंदन खूप चर्चेत होतं. आणि हे जे आहे लोकसभा तसंच विधानसभा यामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याच्या संदर्भात हे नारी शक्ती वंदन विधेयक जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत मांडण्यात आलेलं आहे. हे कशाच्या संदर्भात हे क्लिअर झालं असेल. पुढे कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमाने शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक पाया दिला गेला? तर ते 72वी घटना दुरुस्ती अधिनियम. ओके, आता 72वी का झालं, कसं झालं हे तुम्हाला डाऊट क्लिअर करतो मी. सर्वप्रथम 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. ओके, कितवी? 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती जे तुम्ही नेहमी वाचत असता पंचायत राज यामध्ये. ओके, पंचायत राज. आता यावेळेस म्हणजे हे जे आहे ते 1992 मध्ये अस्तित्वात आलं, मान्य करता? ओके, परंतु ना एखादी घटना दुरुस्ती सादर करत असताना ते विधेयक होत असतं. ओके, विधेयक ज्यावेळेस आता 73वी घटना दुरुस्ती झाली, परंतु ती सादर करता वेळेस ते विधेयक होतं 72वे विधेयक होतं, घटना दुरुस्ती विधेयक. ओके, आणि ज्यावेळेस 74वी झाली घटना दुरुस्ती, ज्यावेळेस सादर करत होतं ते 73वे विधेयक होतं, 73वे विधेयक. ओके, विधेयक. आता ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासंदर्भातील विधेयक होतं 72वं, ज्याचं रूपांतर झालं 73वी घटना दुरुस्ती. आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासंदर्भाचं विधेयक होतं 73वे, 73वी, ज्याचं रूपांतर 74वी घटना दुरुस्तीमध्ये. ओके, क्लिअर कट डाऊट झालेलं असेल हे लक्षात ठेवा. आपल्या प्रश्नामध्ये काय होतं की शहरीच्या बाबतीत तिथं 72 ऐवजी 73वी घटना दुरुस्ती विधेयक असा शब्द पाहिजे होता. ते टायपिंग मिस्टेक तुम्ही दुरुस्त करून घ्या किंवा पुस्तकात टिक करून घ्या, ज्याच्याकडे पुस्तक आहे त्यांनी. ओके, डाऊट झाला असेल क्लिअर, लक्षात घ्या. विधेयक विचारले तर 72 विधेयक कशासाठी? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, आणि त्याचं रूपांतर 73व्या घटना दुरुस्तीमध्ये झालं. ओके, आणि शहरी म्हणलं तर 73वे विधेयक आणि रूपांतर काय? 74व्या घटना दुरुस्तीमध्ये झालं. ओके, आता ह्या 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीबद्दल बघा. 73वी घटना दुरुस्ती वर्ष 1992. ओके, कधीपासून अंमलात आला? म्हणजे अंमलबजावणी 24 एप्रिल 1993. आणि त्यामुळेच तर आपण राष्ट्रीय पंचायत राज दिवस 24 एप्रिलला साजरा करत असतो. आता ह्या 73व्या घटना दुरुस्तीमुळे काय झालं? सरळ स्पष्ट विचार केला तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य शब्द घ्या परत एकदा. ग्रामीण
स्थानिक स्वराज्य संस्था जे आहे नेहमी तुम्ही वाचत असता, त्यांना काय झालं, महत्त्वाचा मुद्दा काय झाला, घटनात्मक दर्जा मिळाला. काय मिळाला, घटनात्मक दर्जा. समजलं, घटनात्मक दर्जा. ओके. आणि या 73व्या घटनादुरुस्तीमुळे आणखीन काय झालं, तर राज्यघटनेत 11वे परिशिष्ट याचा समावेश झाला. ओके, परिशिष्ट समाविष्ट झाला, 11वे परिशिष्ट. ओके. आणि त्यानंतर पंचायती या नावाने नाव जो भाग आहे, भाग 9 याचा समावेश देखील झाला. भाग 9चा समावेश देखील झालेला आहे. ओके, सगळं क्लिअर झालं. त्यानंतर आता आपण पाहूया 74वी घटना दुरुस्ती. ओके, 74वी घटना दुरुस्ती. ओके, ती 73वे विधेयक होते, एक लक्षात घ्या. ओके, 73वी विधेयक. या घटना दुरुस्तीनुसार तसं 73व्याला स्थानिक म्हणजे ग्रामीण होतं, याला नागरी. ओके, नागरी स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला. तिकडे काय भाग 9 ॲड झाला होता. ओके, इकडे काय झालं, भाग 9A ॲड झाला. कितव्या घटना दुरुस्तीनुसार, 74व्या. तिकडं कितवे परिशिष्ट ॲड झालं होतं, 11वे. इथं कितवे परिशिष्ट ॲड झालं, 12वे परिशिष्ट. ओके, 12वे परिशिष्ट या 74व्या घटना दुरुस्तीमध्ये झालं, जे नगरपालिका या नावानं. ओके, आणि यामध्ये 18 विषय, नगरपालिकेच्या 18 जबाबदाऱ्या समावेश करण्यात आला. ओके, हे झालं 12वे परिशिष्ट. 73व्या घटना दुरुस्तीनुसार कसा बदल झाला आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार कसा बदल झाला हे क्लिअर कट कळालं असेल. पुन्हा एकदा पाहूया. चला, मी परत एकदा लिहितो. ही 73वी घटना दुरुस्ती. ओके, आणि 74वी घटना दुरुस्ती, जे तुम्हाला नेहमी प्रश्न विचारतात वारंवार, घटना दुरुस्ती. हे जे विधेयक होतं ना 73व्यासाठी, परत एकदा क्लिअरिटी करून घ्या, हे 72वे विधेयक होतं, परंतु 74व्या घटना दुरुस्तीसाठी जे विधेयक होतं ते 73वे विधेयक होतं. ओके, बरं. यानुसार काय झाले, घटनात्मक दर्जा कोणाला मिळाला, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. आणि या 74व्या घटना दुरुस्तीनुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्था काय घटनात्मक दर्जा मिळाला. त्यानंतर भाग ॲड काय झालेला आहे, याच्यानुसार 9वा भाग ॲड झालेला आहे, आणि याच्यानुसार 9A. ओके, भाग 9A. क्लिअरिटी येत असेल का, लक्षात घ्या, यावर प्रश्न आहेत. आणि त्यानंतर परिशिष्टच्या बाबतीत म्हणाल, परिशिष्ट, तर 73 घटना दुरुस्तीनुसार 11वे परिशिष्ट ॲड झाले, तर याच्यानुसार 12वे परिशिष्ट ॲड झाले. ओके, 12वे परिशिष्ट. याच्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त याच्याविषयी काय खोल विचारणार आहेत. ओके, आता या 11व्या परिशिष्टामध्ये आणखीन एक सांगतो तुम्हाला, किती विषयांचे ॲड करणं, किती विषयांची जबाबदारी दिली तरी ग्रामीण स्थानिक 29. आणि ह्या 12व्या परिशिष्टामध्ये किती देण्यात आलं, तर आत्ता सांगितलं होतं मी तुम्हाला, एकूण 18 जबाबदाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे सोपवण्यात आल्या. अशा प्रकारे एवढं चार्ट आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही कमी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर खूप चांगलं केलं असेल तर स्तुती करायलाही मागे पुढे विचार करू नका. ओके, म्हणजे काम करायला आम्हाला देखील प्रोत्साहन मिळते. डाऊट क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा करतो. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा हक्क हा कायदेशीर हक्क म्हणून सादर केला, ज्यामुळे तो आता मूलभूत हक्क राहिला नाही, तर ती 44वी घटना दुरुस्ती जी 1978ला झाली. याच्याविषयी सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. कोणत्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत पंचायत राजची संकल्पना आणली आहे, तर ती 73वी घटना दुरुस्ती जी 1992ला झाली होती. सविस्तर माहिती आत्ताच पाहिलं. ओके, त्यानंतर कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय राज्यघटनेत 6 वर्षाखालील बाल्यावस्था पूर्ण संगोपन आणि शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली होती, तर ती 86वी घटना दुरुस्ती 2002. मी सांगितलं कशा प्रकारे याच्यामध्ये बदल झाला होता काय, आता याच थोड्याच वेळापूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे प्रश्नामध्ये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या दुरुस्ती अधिनियमाने राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. 42वी घटना दुरुस्ती जी 1976ला झाली होती. आता एकूण सध्या मूलभूत कर्तव्य 11 आहेत. खालीपैकी कोणत्या वर्षी भारतीय राज्यघटनेच्या 103व्या दुरुस्तीचा अधिनियम पारित करण्यात आला होता, तर ते 103वी घटना जी पारित करण्यात आला ती 2019 या वर्षी करण्यात आली.
पण आता महत्त्वाचा मुद्दा ही जी आहे त्यावेळेस खूप चर्चेत आलं होतं, कारण ही 103वी घटना दुरुस्ती आहे ती EWS या संदर्भात, जे आता परीक्षेच्या आरक्षण जे EWS मध्ये मिळतं ते या 103व्या घटना दुरुस्तीमध्ये. EWS ला किती टक्के आरक्षण दिले केंद्रात? आर्थिक मागास आधारावर 10% आरक्षण दिलेलं EWS. ओके, ही पॉईंट लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेची 103वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर EWS आर्थिक दुर्बल घटक यांच्या संदर्भात, ज्यांना 10% आरक्षण केंद्रात देखील दिलेलं आहे, तसंच राज्यांना देखील त्या संदर्भात कायदा केलेला आहे. पुढे भारतीय राज्यघटनेच्या 4A भागात नागरिकांची मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत. कोणत्या दुरुस्तीद्वारे त्यांचा समावेश करण्यात आला? 42वी घटना दुरुस्ती 1976. त्यासाठी समिती स्थापन केली होती, सुवर्णसिंह समिती. भारतीय राज्यघटनेत 11व्या मूलभूत कर्तव्याचा भर केव्हा झाला? ओके, तर 87 नाही तर 86वी घटना दुरुस्ती यानुसार. पुढचा आहे, 103वी घटना दुरुस्ती मंजूर झाल्यानंतर EWS प्रवर्गातील व्यक्तींना किती टक्के आरक्षण देण्यात आले? तर 10%. त्यानंतर हे जे वर सांगितलं होतं, 1976च्या खालीलपैकी कोणत्या सुधारणा अधिनियमाने दुसऱ्या संधीची तरतूद म्हणजेच चौकशीच्या निष्कर्षांच्या परिणामी प्रस्तावित शिक्षेच्या विरोधात अभिवेदन रिप्रेझेंटेशन करण्याचा नागरी सेवकाचा अधिकार रद्द केला? तर 42वी घटना दुरुस्ती यानुसार. त्यानंतर खालीलपैकी कोणता अधिनियम हा नगरपालिकांना स्वशासन संस्था म्हणून कार्य करण्यास सक्षम करण्यासाठी अधिकार आणि अधिकार देण्यासाठीचे कायदे राज्य सरकारांनी अधिनियमित करावेत यासाठी मांडला आणि व्याधिष्ट केला गेला? तर ते 74 घटना दुरुस्ती अधिनियम 1992 यानुसार. बदल काय आहे? फक्त वाक्य रचनेमध्ये बदल आहे, बाकी एवढं काही विशेष असं प्रश्न नाही. पुढे खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे शैक्षणिक संस्थांमध्ये OBC साठी आरक्षणाची तरतूद लागू करण्यात आली? तर ते 93वी घटना दुरुस्ती अधिनियम 2005 यानुसार. खालीलपैकी कोणता संविधानिक सुधारणा अधिनियम मिनी राज्यघटना म्हणून ओळखला जातो? 1976ला इंदिरा गांधी यांनी केली होती, त्याची म्हणजे ती 42वी घटना दुरुस्ती. पुढे खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? 42वी घटना दुरुस्ती. पुढे आहे 42वी घटना दुरुस्ती सुधारणा अधिनियम 1976 द्वारे उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द जोडला गेला नाही? तर स्वातंत्र्य जोडला गेला नाही. मी सांगितलं की समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि इंटिग्रिटी, एकात्मता, इंटिग्रिटी. ओके, हे शब्द ऍड केले, हे 3 शब्द. त्यानंतर 42वी सुधारणा संविधान 42वी घटना दुरुस्ती 1976 मधील सुधारणा बदल यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? हो, 31व्या कलमाचा होतो. नंतर हे विशिष्ट कायद्यांची व्यावृत्ती या नवीन उपशीर्षकाचा समावेश केलेला आहे. हे काय होतं, संपत्तीचा हक्क जो आहे तो कायदेशीर म्हणजे त्या संदर्भात आहे, आर्टिकल 31. खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे मूलभूत हक्कांच्या यादीतून मालमत्ता हक्क काढून टाकण्यात आला? तर ते 44वी घटना दुरुस्ती आणि ती 1978ला झाली होती. पुढे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करणारी 42वी घटना दुरुस्ती डॅश डॅश दरम्यान मंजूर करण्यात आली. आणीबाणी चालू होती त्यावेळेस. ओके, आणीबाणीच्या काळात करण्यात आली, जी 42वी घटना दुरुस्ती जी 1976ला लागू झाली होती. ओके, त्यानंतर आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली? परत रिपीटेड प्रश्न. 42वी घटना दुरुस्ती. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 11व्या मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला? कर्तव्याच्या सूचीमध्ये समावेश करण्यात आला. 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002. रिपीटेड प्रश्न काय आहेत हे तुम्हाला मुद्दाम दिसावं म्हणून मी तुम्हाला टाकलेलं आहे. कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अखंडता हा शब्द जोडला गेला? ओके, आता अखंडता म्हणा, इंटिग्रिटी म्हणा, हे शब्द एकच आहेत, तर ते म्हणजे 42वी घटना दुरुस्ती. खालीलपैकी कोणती दुरुस्ती पंचायत राज संस्था म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण स्थानिक शासनासंदर्भात आहे? तर 73वी घटना दुरुस्ती. खालीलपैकी कोणती दुरुस्ती शहरी स्थानिक शासनाशी नगरपालिका संबंधित तरतुदीबद्दल आहे? 74वी घटना दुरुस्ती. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने शहरी स्थानिक शासनाच्या संरचनेत आणि कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले? तर 74वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 नुसार. प्रश्न कसे आहेत तेच आहेत, उत्तरं तेच आहेत, वाक्यरचना कशी बदलली आहे, कसं तुम्हाला ते वेळ बनवतात हे तुम्ही बनवू नका वेळ. ओके, उत्तर मात्र तेच असते. खालीलपैकी कोणत्या सरकारने
संगत नाही. संमत केलेल्या 42 घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेत समावेश केला. तर इंदिरा गांधी सरकार. ओके. आणीबाणी चालू होती त्यावेळेस इंदिरा गांधींनीच आणीबाणी राष्ट्रपती राजवट लागू केली होती. संसदेत डॅश डॅश दरम्यान 3 अत्यावश्यक संविधान अनुसूचित जमाती आदेश दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आला. तर 2022चे हिवाळी सत्र यामध्ये करण्यात आला. करंट अफेअर्सशी निगडीत प्रश्न आहे, तो रिपीट होणार नाही. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने मंत्री परिषदेचे संख्याबळ लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% पेक्षा जास्त नसावे असे मर्यादित केले? तर 91वी घटना दुरुस्ती. आणि हेच विधानसभेसाठी पण लागू आहे बरं का. चीफ मिनिस्टर प्लस इन्क्लूड करून तुमचे जे विधानसभा सदस्य संख्या आहे त्याच्या 15% पेक्षा जास्त असणार नाही. परंतु ना मिनिमम एक संख्या दिलेली आहे कशामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये विधानसभेसाठी मिनिमम 12 व्यक्ती ही मंत्रिमंडळामध्ये पाहिजे. पुढे आहे 11वे मूलभूत कर्तव्य खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीच्या आधारे जोडण्यात आले होते? तर ते 86वी घटना दुरुस्ती. रिपीटेड प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेत पंचायती राज संस्थांची स्थापना, सक्षमीकरण आणि कामकाज यासाठी वैधानिक तरतुदी दुरुस्त केल्या गेल्या. 73वी घटना दुरुस्ती. रिपीटेड प्रश्न 2011च्या 97व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या तरतुदीचा अंतर्भाव करण्यात आला? रिपीटेड प्रश्न आहे. ते आहे अनुच्छेद 43B सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणे याच्या संदर्भात. कोणत्या घटना दुरुस्तीने महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेची औपचारिकता करण्यात आली? तर 73वी घटना दुरुस्ती. भारतीय संविधानाची 10वी अनुसूची जी पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात आहे, जी पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रते संबंधित आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आली? तर ती 52वी घटना दुरुस्ती. ज्यावेळेस शिवसेना ही फुटली, ओके, त्यावेळेस खूप चर्चेत असलेलं आणि बातम्या असलेलं हे कलम किंवा ही दुरुस्ती आहे. सार्वजनिक सेवा बाबींशी संबंधित वादांचे जलद निवारण करण्यासाठी प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याची तरतूद कोणत्या घटना दुरुस्ती अंतर्गत करण्यात आली? 42वी घटना दुरुस्ती. समजलं? ओके. त्यानंतर आता थोडे प्रश्न राहिलेले आहेत, वाचून घेऊ आपण पटकन. भारतातील नगरपालिकांना घटनात्मक दर्जा 74व्या घटना दुरुस्ती 1992 नुसार मिळालेली आहे. न्यायाधिकरणाशी निगडीत असलेला भाग काय आहे? 14A हा डॅश डॅशद्वारे समावेश करण्यात आला. 42वी घटना दुरुस्ती 1976. आता हे न्यायाधिकरण काय माहिती का? कॅट आणि मॅट लक्षात घ्या. म्हणजे केंद्रात जे आहे ना, तुम्ही मॅटमध्ये जातो, कॅटमध्ये जातो असं म्हणतात. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी कॅट, महाराष्ट्रातील व्यक्तींसाठी राज्यांसाठी महाराष्ट्रातील जी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी मॅट. ओके. प्राधिकरण. खालीलपैकी कोणता घटना दुरुस्ती कायदा प्रामुख्याने पक्षांतर विरोधी कायदा म्हणून ओळखला जातो? तर ते 52वा घटना दुरुस्ती कायदा. पुढे 1967च्या 21व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे 8व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश करण्यात आला? तर सिंधी भाषेचा समावेश करण्यात आला. ह्या भाषेबद्दल 8व्या परिशिष्टाबद्दल आपण सेपरेट व्हिडिओ बनवू. ओके. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने राज्याला अनुसूचित जाती म्हणजेच SC, अनुसूचित जमाती म्हणजेच ST व सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी विशेष तरतुदी करण्याची परवानगी दिली? तर ते पहिल्याच घटना दुरुस्तीनं दिलेलं आहे. पुढे जमीन सुधारणा कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षण देण्यासाठी 1951च्या पहिल्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे खालीलपैकी काय समाविष्ट करण्यात आले? तर 9वी अनुसूची समाविष्ट करण्यात आलेली आहे. पुढे कोणत्या प्रदेशाला भारतीय संघराज्याशी जोडण्यासाठी संविधान 10वी सुधारणा अधिनियम 1961 लागू करण्यात आले? तर दादरा व नगर हवेली या प्रदेशाला. ओके. आता हे झालं घटना दुरुस्ती. मागचा एक व्हिडिओ आणि आताचा व्हिडिओ हा मोठा बनवला, पण रिपीट करण्यापेक्षा ठीक आहे, चला एकच व्हिडिओ बनवून 2 पॉईंटमध्ये आपण ते कव्हर केलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पंचायत राज पाहू. व्हिडिओ संपण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. नक्कीच तुम्हाला आवडते भेटेल. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.